विधान परिषदेसाठी महायुतीचा नवा फॉर्म्युला निश्चित झाल्याची माहिती मिळते। काल दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकानंतर महायुतीचा 11-4-2चा नवा फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिक संभाजीनगरच्या जागेवर शिवसेना आग्रही आहे, मात्र दोन्हीपैकी किमान एक जागा भाजपला मिळावी यासाठी दबाव आहे। रायगड आणि पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात येणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे, तर परभणीची जागा शिवसेनेला सोडणार असल्याचे संकेत मिळत आहेत। विधान परिषदेसाठी महायुतीचा फॉर्म्युला काय, तर भाजप 11 जागा, शिवसेना 4 जागा आणि राष्ट्रवादी 2 जागा। महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत, जागा वाटप सन्मानाने होईल असं विधान एकनाथ शिंदे यांनी केलंय। महायुती 17 जागा लढवेल आणि जिंकेल, मविया एकाही जागेवर जिंकणार नाही असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला। 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार। शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजप किती किती जागा लढवणार? काय फॉर्म्युला आहे सर? फॉर्म्युला आता तुम्हाला माहित आहे ना, फॉर्म्युला कालच मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याशी मीडियावर बाईट देताना सांगितलेलं आहे। त्यामुळे जागा वाटप सन्मानाने होईल, महायुतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत आणि महायुती एकजुटीने 17 जागा लढवेल आणि 17 जिंकेल। विकास आघाडी 17 जागा लढवेल पण एकही जागा जिंकेल असं मला वाटत नाही, आणि महायुती जागा सगळ्या 17 जागा लढवेल आणि 17च्या 17 जागा जिंकेल। पण 17 जागामध्ये नेमकं तुमचं काय चाललंय सध्या? कारण काय चाललंय आता ते तुम्हाला उद्या कळेल ना। गणित सांगा सर, गणित सांगा, महायुतीचं गणित काय? महायुती 17 जागांवर लढवणार निवडणुका आणि 17 जागा जिंकणार।